नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे, कारण आज आपण बनवणार आहे एकदम झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी चिकनची मेजवानी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चिकन रस्सा आणि चिकन 65. चला तर मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दोन्ही पदार्थ आपण घरच्या घरी अगदी मस्त पद्धतीने बनवणार आहोत. सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचंय. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथं मी. आता इथं मी एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये चटणी, मीठ टाकलंय. सॉरी, चटणी नाही, फक्त हळद, मीठ टाकलंय. हळद मिठानंच आपण वापरून घ्यायचंय त्याला, चिकनला, आणि मस्त असं हलवून घ्यायचं. सगळ्याला लागलं पाहिजे मीठ. हे बघा, मस्त असं हलवून घ्यायचं. इथंच कोंबडी जरा माझी मोठी होती, त्याच्यामुळे पीस भरपूरच मोठे झाले. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वतून घेणार आहे, कारण पाणी जरासं गरम झाले की त्याच्यात वतणार आहे. म्हणजे चांगलं चिकन चिकन शिजतं आपलं. 15 मिनिटं ठेवायचं शिजवायला, लय पण चिकन नाही शिजवायचं. आता इथं मी 4-5 कांदा घेतले, ती कापून साल काढून घेतली ती वरची. इथं कापून घेणार आहे, मिक्सरला बारीक करणार आहे आता हे. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलंय बघा. आता ह्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला कांदा, चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी सगळं सामान टाकणार आहे. हे बघा, आता पाणी जरासं गरम झाल्यानंतर हे पाणी त्याच्यातच ओतून द्यायचंय. आपलं चिकन लगेच शिजतं मग. भाजलं इथं. चांगलं शिजवून द्यायचं चिकन. त्यानंतर आपण जरा हलवायचं ह्याला 2-3 मिनिटासाठी. परत झाकून ठेवायचं एकदा. जर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, मी आता चांगला हलवून परत एकदा झाकून ठेवलंय. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा टाकलेला होता, त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहे. थोडीशी चटणी टाकायची, आपल्याला कसं तिखट पाहिजे. नंतर थोडासाच कलर टाकायचा आहे, जास्त पण कलर चांगला नाही शरीराला. आता मी चटणी टाकून घेतल्या. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढीच चटणी टाकायची. मीठ टाकायचंय त्याच्यामध्ये. आता हे बारीक करून घेतलंय बघा आता. एकदम बारीक पेस्ट करायची आहे त्याची. आता इथं चिकन आपलं अजून एकदा ते चिकनला पण हलवायचं आहे. इथं शिजलंय बघा चिकन आपलं. तरी पण जरा 5 मिनिटासाठी शिजवायला ठेवणार आहे, कारण की कोंबडी जरा मोठी होती त्याच्यामुळं हे झाले, लवकर जास्त शिजलेलं नाही. आता तो मसाला बनवून घेतलेला त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ, मक्याचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहे. हे बघा, थोडं सगळे पिठं टाकून घ्यायचे आणि एकजीव चांगलं हलवायचं. हे बघा, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं तरी चालतंय, आणि ते थोडं पाणी टाकून चांगला पेस्ट बनवून घ्यायची. आता थोडासा मी काश्मीरी लाल तिखट टाकते. आता इथं चिकन चांगलं शिजलंय अजून मस्त. आता ते एका त्याच ताटीत काढून घेतले चिकन शिजलेलं. आता ते त्याच पातेल्यात आपण 1-2 पळी तेल टाकणार आहे. आता त्याच्यात मसाला टाकून घेणार. मसाला पण एकदम चांगला भाजून घ्यायचा. मसाला टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला भाजतो आपला. हे बघा, आता थोडं मीठ टाकलंय. पहिलं पण मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे अंदाजानुसार टाकायचं, नाहीतर लय मीठ होईल. आणि इथं मसाला चांगला भाजलाय आपला तेल सुटेपर्यंत. आता ह्याच्यात मी सगळे मसाले टाकून घेते. गरम मसाला, लाल तिखट, लाल मिरची पावडर, आणि आमचा आपला घरी बनवलेला तो चटणीचा घाटी मसाला बोलतात त्याला, तो टाकणार आहे. आता हा बघा, मसाला चांगला भाजलाय आपला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून भाजायलाच ठेवायचं. थोडं पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये, आणि थोडं 5-10 मिनिटासाठी तसंच हे झाकून ठेवायचं, म्हणजे चांगलं तेल सुटतं त्याला. तिथे चटणी टाकली, मगाशी टाकली नव्हती चटणी. आता इथं मी चटणी टाकून घेते. मला जेवढं तिखट पाहिजे तेवढं मी टाकणार. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकताय. हे बघा, आता हलवून घ्यायचं. इथं पाणी पण तापलंय बघा माझं. बारीक गॅस केलाय. आता हे 5-10 मिनिटं मी चांगलं शिजवून घेतलं, म्हणजे वाफवून घेतलंय बघा. चांगला तवंग कसा तो सुटलाय. मस्त असा तवंग सुटतो, म्हणून 5-10 मिनिटासाठी मसाला झाकून ठेवायचा. आता मी ते शिजवून घेतलेलं चिकन सगळंच टाकलंय आता. 65 ला थोडंसं ठेवलंय, अर्ध मऊ पीस ठेवले. आता इथं बघा,
आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा ओतून घ्यायचा पाणी. आता हे मी चिकन ठेवलंय. आता ह्याच्यात मी बारीक-बारीक तुकडे करून मी त्या पिठामध्ये टाकणार आहे. ग्रेव्ही आपण तयार केलेली त्याच्यामध्ये. हे बघा असे बारीक-बारीक चांगले तुकडे करायचे आणि ह्याला एकसारखं असं हलवून घ्यायचं. मस्त आपलं तयार आहे 65. आता नंतर त्याला तळून घ्यायचं. इथं पाणी आता मी गरम केलेलं पाणी आहे. त्याच्यामध्ये थोडं-थोडं करून ओतते. तुम्हाला जेवढं एवढं पाहिजे असेल तर एवढं पाणी ठेवू शकते. आणि मला अजून जरा रस्सा पाहिजे मी अजून थोडंसं पाणी ओतणार आहे ते. मी तापवलेलं सगळंच पाणी ओतून घेणार आहे. आता इथं बघा मस्त असं पीठ ते आपलं 65चं पण तयार झालेलं आहे बॅटर. हे बघा मी ते स्टीलच्या पातेल्यातलं सगळं पाणी ओतलंय. पातेलं मस्त असं भरलंय आपलं. मस्त असा चिकनचा रस्सा तयार होत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आमचे आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मला हे करा, सबस्क्राईब करा. हे बघा मस्त अशी तर्री पण आल्या वरती. केवढा मोठा पीस भरपूर मोठी कोंबडी होती. हे बघा. आता गॅस बंद करायचा आहे. तर आपला रस्सा तयार आहे. मस्त असा कट-बीट आलाय ह्याला. एकदम मस्त चव आहे. त्याला झाकून ठेवते. नंतर आता आपण 65 बनवलेलं त्याच्यासाठी कढई तापायला ठेवल्या बघा. कढईमध्ये तेल ओतायचंय. चांगलं तेल गरम करून घ्यायचं कढईमधलं. म्हणजे चांगले भजे आपले लगेच भाजतात. चिटकत नाही ते काय नाही ते मस्त असे 65 आपले तयार होते ते. हे बघा. मंद आचेवर मस्त असे भाजून कुरकुरीत घ्यायचे ते आणि सॉस बरोबर खाल्लं तरी चालतंय. मी इथं टिश्यू पेपर घेतलाय भजी म्हणजे ते 65 काढायला. हे बघा. इथं भाजले ते माझं चांगलं. आता मी काढून घेते एका त्या ह्याच्यावर प्लेटमध्ये. एक मी टिश्यू पेपर टाकलाय खाली म्हणजे आपलं तेल काय असेल ते त्याला मुरून जातं. अजून माझं आहे एवढं पीठ. आता सगळे अशाच प्रकारे सगळे तळून घ्यायचेत आपल्याला. हे बघा मस्त असे कुरकुरीत झाले ते. इथं लाड्या आलंय आमचं. आता लाड्याला टेस्ट करायला देते. कसं झालंय बघायला. त्याला तर आवडतात, भरपूर आवडतात त्याला 65. सॉस संपलेला इथं सॉस बरोबर खाल्ले तरी पण चालतात. हे बघा मस्त असे मी जास्त तळून घेतल्यात. आता इथं आम्ही जेवायला बसलोय. त्या लाड्याला बघा एवढा मोठा पीस देणार आहे आता खायला आम्ही. एकदम मस्त झालेलं चिकन. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हे बघा लाड्या आमचं दाखवते, चिडवते मला. तर धन्यवाद.